एक महत्त्वाची अपडेट समोर येते। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सह संघटन मंत्री शिवप्रकाश आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? ही महत्त्वपूर्ण बैठक होते, नेमक्या कोणत्या कारणामुळे, काय या बैठकीत होऊ शकते? नक्कीच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपची नेमकी पुढची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक आहे ती सागर बंगल्यावर होताना पाहायला मिळते। कारण की देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, खरं तर शिवप्रकाशजी आहेत ते गेल्या 6 महिन्यापासून आहेत ते महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून होते आणि त्यानंतरून आजची ही विजयानंतरची ही महत्त्वाची बैठक पार पडताना पाहायला मिळते। नेमकी भाजपची पुढची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे, कोणी शपथविधी घ्यायचा, या सगळ्या संदर्भातली भाजपची रणनीती आहे ती आखण्याचं काम सध्या आता सागर बंगल्यावर सुरू असल्याचं सूत्रांकडून आपल्याला माहिती प्राप्त होते। अगदी नक्कीच धन्यवाद गणेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सत्ता स्थापना आणि पुढच्या रणनीतीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होती आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत।